मित्रांनो, दादरमध्ये राहण्याची मजा हा जो दादरमध्ये राहतो त्याच्यापेक्षा जो दादरमध्ये राहिला आहे म्हणजे राहून गेला आहे एका टायमानंतर ज्यांनी दादर सोडलं आहे तो जास्त सांगू शकतो. तर ही जी गल्ली बघून मला सगळं माझं लहानपण आठवलं. म्हणजे 10वीपर्यंत मी दादरमध्ये राहिलो आहे, मग मी कांदिवली आणि मग आता उल्वे गाठलं आहे. असा आपला प्रवास आहे. पण या प्रवासामध्ये दादर हा कायम एक स्पेशल भाग राहील आयुष्यातला आणि अजूनही मी दादरशी कनेक्ट आहे. तर त्याचा मला खूप भारी वाटतं. आणि ही गल्ली तीच आहे, म्हणजे आम्ही सगळे इकडे भेटायचो, म्हणजे खास करून माझ्या शाळेचा ग्रुप हे आम्ही इकडे सगळे भेटायचो. इकडे समोसा खायचो. इकडे एक मैदान आहे मयेकरवाडी, तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. तर मजा यायची. आणि ही माझी शाळा, तुम्हाला दाखवतो माझी शाळा. एक मिनटं. कॅप्टन कदम किधर बना है ये मैं तुमको दिखाता हूँ. तर ही माझी शाळा आहे, मॉडर्न इंग्लिश स्कूल. तर पहिलं आपण आपल्या शाळेला नमस्कार करूया, की इकडनंच आपण घडलो, इकडनंच आपण शिकलो आहे. आणि जो काय आयुष्यात आहे तो ह्या शाळेमुळे आणि कुठेतरी कॅप्टन कदमसुद्धा. तर ही मजा असते. इकडे इराणी चायनीज करून एक आहे, तिकडे आम्ही चायनीज खायचो. तेव्हा चायनीज म्हणजे काय सांगू तुम्हाला भाई, एक नंबर. हे वाटतं आता नाही आहे, वाटतं बंद झालं ते. तेव्हा चायनीज म्हणजे 60 रुपये 70 रुपये. आणि आम्ही अक्षरशः चायनीज असे जेवायचो ना, बेकार. आणि संध्याकाळी आमचे क्लासेस असायचे. तर क्लासेस आमचा ग्रुप असा डिवाईड होता, काही जण त्रिमूर्ती क्लासेसमध्ये होती आणि मी रेगेमध्ये होतो आणि काहीशे किरण. म्हणजे हे क्लासचा टायमिंग जो होता ना तो म्हणजे बोलतो ना की हाफाफारनी आम्ही असे सुटायचो. आणि आम्ही मग इकडेच असे भेटून टाईमपास, म्हणजे अभ्यासाच्या नावाने बोंब तर होतेच, पण टाईमपासपणा झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय लाईफची एक मजा पण नाही. तर हे सांगायचं होतं मला की दादरमध्ये जे तुम्ही राहतात, दादरमध्ये जे राहिले त्यांना ही आठवण कोणाची तरी जागी झाली असेल माझ्यामुळे. तर हेच सगळ्या ज्या गल्ल्या एक नंबर, म्हणजे भारी वाटतं. आणि जो म्हणजे अजूनही मी कनेक्ट आहे, म्हणजे मित्र सुटले नाहीत माझे. दादर जरी सुटलं असेल पण आपले मित्र अजूनही आपल्या टचमध्ये आहेत. आणि त्यांच्यामुळे बोलतो ना की आपलं दादरला येणं जाणं होतं. आणि येणं जाणं नाही, कधी काय वेळ आली, कधी काय लेट झालं तर आपल्याला मित्र घरी पण नाही सोडत, बोलतात बाई घरी राहा, तुझंच घर आहे, असं एक कनेक्शन आहे. आता ही सगळी शारदाश्रमची गल्ली, तेव्हा एक 9 PM करून ग्रुप होता, तेव्हा सगळे बाईक चालवायचे. आता मला माहीत नाही ज्यांना कोणाकोणाला माहिती असेल, पण इकडे ना जाम लफडी व्हायची. हे डिसेलवाची पोरं, हे परत शारदाश्रमची पोरं, हे जाम लफडी करायची. म्हणजे आम्ही तेव्हा अशा काही लफडी नाही करायचो, आम्ही छोटे होतो. पण कसं आहे, जनरल नॉलेज असलं पाहिजे ना. मग कोणी काय उद्या बोलायचं क्लासकडे, हां आम्ही होतो, म्हणजे मोठेपणा मारायला. तर ज्यांना आठवलं असेल तर त्यांनी नक्कीच शेअर करा. आणि आपल्या मित्राची बिल्डिंग आलेली आहे, त्याला फोन करतो, बाबा मी लेट झालो आहे, सॉरी, तू खाली आहे.